नमस्कार माझ्या दुर्गप्रेमी मित्रांनो आणि ट्रेकर्स मित्रांनो, आपण आता प्रतापगड किल्ल्याच्या पार्किंग पासून मुख्य दरवाजापर्यंत थोडक्यात माहिती पाहणार आहोत. पार्किंग तळाशी मर्यादित जागा उपलब्ध आहे. तिथून डाव्या बाजूने पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो. काही पायऱ्या चढल्यानंतर महादरवाजा म्हणजे मुख्य द्वार दिसतो, जो 2 बुरुजांमध्ये बांधलेला आहे आणि त्यात तोफाही आहेत. म्हणजे पार्किंग पासून सरळ पायऱ्या चढाव्या लागतात, ज्या ठाणी बुरुजावरून जातात. एकूण सुमारे 450 ते 1767 पायऱ्या असून पण मुख्य दरवाजा लवकरच पोहोचतो. हा मार्ग सोपा आहे आणि वाहन पार्किंग पासून पायी चालण्यास फक्त काही मिनिटे लागतात. दरवाजाजवळ प्रहरी खऱ्या आहेत, ज्या ऐतिहासिक आहेत. सकाळी लवकर जा, कारण सूर्यास्तानंतर दरवाजा बंद होतो. मुख्य प्रवेशद्वारापर्यंत म्हणजे महादरवाजापर्यंत चालण्यासाठी साधारणतः 15 ते 20 मिनिटे लागतात. हा मार्ग पायऱ्या आणि सरळ पायवाटेने चालण्यासारखा आहे, ज्यात तटबंदी घालून जावे लागते. याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वाहनतळावरून दक्षिणेकडे टेहळणी बुरुजाखाली सरळ पायवाट सुरू होते, जी थोड्या वेळातच दरवाजापर्यंत मिळते. सामान्य वेगाने चालण्यास 15 मिनिटे पुरतात, पण गर्दी किंवा मुलांसोबत असल्यास 20 ते 30 मिनिटे लागू शकतात. प्रतापगड किल्ल्याचा महादरवाजा हा पश्चिमभिमुख असून तटबंदीत लपलेला आहे, ज्यामुळे तोफांचा थेट मारा करता येत नसे. जमिनीपासून उंचावर बांधलेला हा दरवाजा हत्ती किंवा उंडक्यांनी तोडता येत नसे आणि रचनेनुसार शत्रू व बाण बंदुकीच्या टप्प्यात राहत असे. दरवाजाच्या आतील बाजूस प्रहरींसाठी देवड्या म्हणजे विश्रांती कक्ष आहेत, ज्यात उजव्या बाजूच्या देवडीत प्रचंड तोफ आहे. शिवकालीन रीतीप्रमाणे आजही सूर्यास्तानंतर हा दरवाजा बंद होतो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाजा पार केल्यानंतर उजव्या बाजूला चिलखती बांधण्याचा बुरुज दिसतो आणि बाहेर पडल्यानंतर माची पसरलेली आहे. हा ऐतिहासिक दरवाजा ट्रेकर्ससाठी प्रमुख आकर्षक ठरतो. प्रतापगड किल्ल्याच्या महादरवाजाच्या बाजूला प्रमुख बुरुज म्हणजे त्यास 2 मजबूत बुरुज, ज्यात डाव्या आणि उजव्या बाजूला संरक्षण बांधकाम आहे. महादरवाजा पार केल्यानंतर उजव्या बाजूला चिलखती बुरुज दिसतो, जो अतिरिक्त संरक्षणासाठी बांधलेला आहे. महादरवाजाच्या दोन्ही बुरुजावरून जंग्या आणि तोफा ठेवण्याची सोय आहे, ज्यामुळे शत्रूंवर थेट मारा करता येत असे. डाव्या बाजूला बुरुज टेहळणीसाठी वापरला जातो, तर उजव्या बाजूला चिलखती बुरुज तटबंदी ढासळल्यासही अंतर्गत संरक्षण देतो. म्हणजे हा बुरुज शिवाजी महाराजांच्या काळातील असून अफजलखान वधानंतर किल्ल्याच्या मजबूतीकरणाचे उदाहरण आहे. आजही ट्रेकर्ससाठी हा प्रमुख आकर्षक मानला जातो. प्रतापगड किल्ल्याच्या पूर्वेकडून दक्षिणेकडे जाण्याचा मार्ग हा दुर्मिळ आणि रोमांचक आहे, जो दर्गा शरीफ म्हणजेच अफजलखान कबर जवळून सुरू होतो. पूर्वी पायथ्यापासून तटबंदीने वेढलेल्या पायऱ्या चढून दक्षिण दिशेने किल्ल्याच्या माचीपर्यंत पोहोचता येत असे, ज्यात सुमारे 15 ते 20 मिनिटे लागत. पूर्वीकडे डोंगर रांगा दक्षिणेकडे वळते. तिथूनच उजवीकडे चढाई करून तटबंदीत प्रवेश होतो आणि पडक्या भागातून दक्षिणेकडे तलावाजवळील माथ्यापर्यंत नेतो. हा मार्ग तटबंदी आणि बुरुजांनी संरक्षित असून अफजल खान लढाईशी जोडलेला आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या
दक्षिणेकडे गेल्यानंतर माचीवरून घाटाचे नजारे दिसतात, पण जुना मार्ग काही ठिकाणी नष्ट झाला आहे. ट्रेकर्ससाठी सकाळी लवकर जाणे उत्तम आणि पाणी आणि टॉर्च सोबत ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. करा, लाईक करा. किल्ल्याच्या संवर्धनाचे काम चालू असल्यामुळे किल्ल्याच्या ह्या दोन्ही बुरुजाकडे जात असताना जे रॉ मटेरियल्स आहे ते पडलेले दिसते आपल्याला. त्याचप्रमाणे किल्ल्याच्या जे पूर्व दिशा आणि दक्षिण दिशा आहे याच्यावर आपण चढून बघू शकता. हे किती दृश्य असं विलोभनीय असा नजारा आपल्याला बघण्यास मिळेल. चला आता आपण तिथे चाललो. चिंके आणि आमची पूर्ण टीम कसला भारी दिसतो बघा. एकतर चढून थकलेली होती. तसंच पुढं आम्ही त्यांना सांगितलं की आपलं टार्गेट इथपर्यंत आहे स्वराज्याचा. तर चलोय आपण या बुरुजाकडे जाऊया. हा बघा, इथनं आपण असं वर पण जाऊ शकतो. वरनं जाऊन काही मिनिटातच आपण रस्ता या बुरुजाजवळ जे पण आधी आपण दोन्ही बाजूच्या ज्या खोल्या आहेत त्या बघून घेऊ. तसंच चॅनलला कंटिन्यू राहा. मम्मी पप्पा येत आहेत आणि मग आमची अख्खी फॅमिली आहे. चला इथं आपण आता जरा व्ह्यू बघू. चला बघा, राज्याच्या स्वराज्याचा झेंडा इथं आपण बघूया. हो आई, हा बघा हा पूर्ण इकडून हसा अजिंक्य खाली गेलं लवकर तर आमचं घे. बघा थँक्यू. आपण आहोत बुरुजावरून. आता जाऊया सेकंड पॉइंट, डिस्कन्स्ट्रक्शन. चला तुम्हाला मी साईडचा व्ह्यू दाखवला तर आहे. चला तिथं काहीतरी आहे आता, आपण ते बघून येऊ. आता धीरो तसलं नको करू. किती गार आहे ना. काहीच नाहीये. चला ह्याच्यावर म्हणजे हे डमी वाणी आहे. चला But this time you try getting me. आपण जरासं तिथे भेटू. हा बघा, हे पण अख्खं म्हणजे समजा त्या साईडनं अख्खी अफजल खानची सेना आणि ह्या साईडला पण सेना होती. हा तरी त्यांनी शिवाजी महाराजांनी हे केलं. ही अख्खी हे होती. ब्लॉगरचा मी ब्लॉगर. हा तरी ना आपण तिथे जाणार
आणि तिथला व्ह्यू बघणार ना. इथनं आलो आणि ह्या साईडने जायचं. मी तेच म्हटलं असं जाणार तिथे झेंड्यापर्यंत. चला क्राऊड आहे त्याच्यामुळे इथं आपण जास्त व्हिडिओ नाही बनवू शकत. वाघ नका बाळा इथं आता आपण मग बसू. गडावरचं जे आहे आपलं इथून मेन गेटच्या इकडे आल्यानंतर म्हणजे पश्चिमेच्या दिशेला जे आहे ते तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. त्या ठिकाणचे हे आपण आता लेफ्टने आपण वरती